दोन मोठ्या जागतिक शक्ती एका अशा करारावर सही करण्याच्या अगदी जवळ पोचल्या आहेत जो जागतिक व्यापाराचे नियम कदाचित कायमचे बदलू शकतो. आपण बोलतोय भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कराराबद्दल. चला तर मग तो नेमका काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, हा करार किती महत्त्वाचा आहे हे समजून घेण्यासाठी भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचं फक्त एक वाक्य पुरेसं आहे. ते याला म्हणतात सर्व व्यापार करारांची जननी. आता या एका वाक्यावरूनच विचार करा की याची व्याप्ती किती प्रचंड असेल. पण या कराराला असं का म्हटलं जातंय? काय हा सर्व करारांची जननी? चला यामागची कारणं आपण एक एक करून पाहूया. ह्या कराराची विशालता समजून घेण्यासाठी फक्त एक आकडा बघा, 120 अब्ज युरो. हो, 2024 मध्ये भारत आणि युरोपियन युनियनमधला फक्त वस्तूंचा व्यापार एवढा होता. यावरूनच या भागीदारीत किती मोठी आर्थिक ताकद आहे याचा अंदाज येतो. आणि जेव्हा हा करार पूर्ण होईल तेव्हा तो भारताने आतापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या व्यापार करारांपैकी एक ठरणार आहे. खरं तर हा भारताच्या व्यापार धोरणातला एक ऐतिहासिक मैलाचा दगड असेल जो जागतिक स्तरावर भारताचं स्थान आणखी मजबूत करेल. आणि सगळ्यात ताजी आणि मोठी बातमी ही आहे की अनेक वर्षांच्या म्हणजे खूप कठीण वाटाघाटींनंतर हा करार आता अगदी अंतिम टप्प्यात आलाय. एकूण 24 पैकी 20 अध्याय पूर्ण झाले आहेत. म्हणजे आपण एका ऐतिहासिक क्षणाच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहोत. मग या करारात नक्की आहे तरी काय? म्हणजे भारत आणि युरोपियन युनियन या दोघांनाही यातून नेमकं काय मिळणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा करार दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर आहे. म्हणजे एक विन विन सिच्युएशन. भारताच्या वस्त्रोद्योग, पादत्राणे आणि दागिन्यांसारख्या श्रम केंद्रित उद्योगांना युरोपियन युनियनची प्रचंड मोठी बाजारपेठ मिळेल आणि त्याचवेळी युरोपियन युनियनच्या ऑटोमोबाईल्स आणि पेयांसाठी भारताची मोठी बाजारपेठ खुली होईल. म्हणजे दोन्ही अर्थव्यवस्था एकमेकांना कशा पूरक आहेत हेच यातून दिसतं. पण थांबा, हा करार फक्त वस्तूंच्या देवाणघेवाणपुरतं मर्यादित नाहीये. याचा खरा उद्देश आहे दीर्घकालीन गुंतवणूक भारतात आणणं. भारत युरोपियन युनियनच्या भांडवलासाठी दरवाजे उघडतोय आणि काही क्षेत्रांमध्ये तर 100% परकीय गुंतवणुकीचीही तयारी आहे. पण हो, एक अट नक्कीच असेल, स्थानिक रोजगार निर्मिती झाली पाहिजे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता, तुम्हाला सांगतो. या वाटाघाटींमध्ये काही मोठे अडथळे होते ज्यांनी हा करार जवळपास थांबवलाच होता. ते नेमके कोणते होते? यातला सगळ्यात मोठा अडथळा होता CBAM म्हणजेच युरोपियन युनियनचा नवीन कार्बन टॅक्स. हा टॅक्स स्टील आणि ॲल्युमिनियम सारख्या कार्बन केंद्रित वस्तूंच्या आयातीवर लागतो. आता भारताच्या निर्यातीसाठी हे एक मोठं आव्हान होतं, कारण यामुळे युरोपमध्ये भारतीय मालाची किंमत वाढली असती. मग यावर तोडगा निघाला तरी कसा? तर इथे वापरली गेली एक जबरदस्त रणनीती. दोन्ही बाजूंनी ठरवलं की जो सगळ्यात वादग्रस्त विषय आहे म्हणजे कृषी क्षेत्र, त्याला चर्चेतून पूर्णपणे बाजूला ठेवायचं. आणि हा तोच विषय आहे ज्यामुळे याआधी कितीतरी करार फिसकटले होते. पण यावेळी तो वगळल्यामुळे चर्चेला एकदम नवी गती मिळाली. आता आपल्या मनात प्रश्न येतो की अनेक वर्षांपासून रखडलेला हा करार आताच अंतिम टप्प्यात का आला? यामागे काही मोठी भूराजकीय कारणं आहेत ज्यामुळे दोन्ही बाजूंना हा करार तातडीने करण्याची गरज वाटू लागली. ही टाईमलाईन आपल्याला या कराराचा लांब आणि खडतर प्रवास दाखवते. बघा, 2007 मध्ये चर्चा सुरू झाली, पण 2013 पर्यंत ती पूर्णपणे थांबली. त्यानंतर जवळजवळ एक दशक गेलं आणि मग 2022 मध्ये बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे या चर्चेत पुन्हा एकदा प्राण फुंकले गेले आणि आता हा करार अगदी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यामागे मुख्यत्वे 3 कारणं आहेत. पहिलं, अमेरिकेच्या व्यापार धोरणांमधली अनिश्चितता. दुसरं, जागतिक व्यापारातली अस्थिरता, ज्यामुळे युरोपियन युनियनलाही नवीन आणि विश्वासार्ह भागीदार हवे आहेत. आणि तिसरं कारण म्हणजे महत्त्वाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनचं वाढतं वर्चस्व, ज्याबद्दल भारत आणि युरोपियन युनियन या दोघांनाही चिंता वाटते. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा फक्त एक व्यापार करार नाहीये. हा भारताच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणातल्या एका मोठ्या बदलाचा संकेत आहे. हा करार एका मोठ्या धोरणाचा भाग कसा आहे हे ह्या टेबलवरून अगदी स्पष्ट होतं. आपण पाहू शकतो की भारताने अलीकडेच ऑस्ट्रेलिया, UAE आणि UK सारख्या देशांसोबत करार केले आहेत आणि आता युरोपियन युनियनसोबतचा हा करार भारताच्या पश्चिमेकडे पहा धोरणातला सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याचा अर्थ सरळ आहे. या कराराचे 2 मुख्य फायदे आहेत. एकीकडे तो दोन्ही बाजूंसाठी प्रचंड मोठ्या आर्थिक संधी निर्माण करतो आणि दुसरीकडे आजच्या या अस्थिर जगात एक धोरणात्मक स्थिरता देतो. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न,
जेव्हा जगातल्या दोन मोठ्या शक्ती अशा प्रकारे एकत्र येतात तेव्हा तो करार फक्त व्यापारापुरता मर्यादित राहत नाही, तर मग हा करार येणाऱ्या काळात जागतिक समीकरणांच्या भविष्याबद्दल आपल्याला काय सांगतोय यावर नक्की विचार करा.